दरम्यान यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती आली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यात यावी या मागणीवर कुठलाही दिलासा दिलेला नाही। नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे स्वतःला मिळालेली शिक्षा स्थगित करून घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावं लागणार आहे। आपण अपडेट जाणून घ्यात। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, न्यायालयाने निकाल देताना काय नेमकं म्हटलंय? दीपक, आज न्यायालयाने निकाल देताना फक्त दोन शब्द वापरलेले आहे की याचिका जी आहे ती फेटाळण्यात येत आहे, ती रिजेक्ट करण्यात येत आहे। त्यामुळे त्याचा जो डिटेल निकाल आहे तो थोड्या वेळानंतर स्पष्ट होणार आहे की कोणत्या आधारावर सुनील केदार यांची याचिका फेटाळण्यात आली आहे हे स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या तरी सुनील केदार यांना कुठल्याही पद्धतीचा दिलासा मिळालेला नाही आणि त्यामुळे 22 डिसेंबर 2023 रोजी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयांचा जो दंड नागपूरच्या मुख्य दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने सुनावलेलं होतं, त्याच्यानंतर त्यांची आमदारकी रद्द झालेली होती। आता स्वतःला देण्यात आलेली शिक्षा त्याला स्थगिती मिळावी आणि त्याच्या आधारावर पुढे त्यांची आमदारकी बहाल व्हावी, याच्यासाठी सुनील केदार यांना आता सर्वोच्च न्यायालयात जावं लागणार। किमान नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही। आता यापुढे सुनील केदार सर्वोच्च न्यायालयात अपील केव्हा दाखल करतात आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना काही दिलासा मिळतो का आणि ते पुढची विधानसभा निवडणूक लढू शकतात का, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या तरी सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास कोर्टाने पावलं काय नेमकी उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।